नमस्कार, मी सविता तोत्रे. सविता टी फॅशन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही सगळ्यांनी खूप छान कमेंट केल्या, त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. सगळ्यांचे आभार. सगळ्यांना असा प्रश्न पडलेला की मी कुठे राहते, मी ब्लाऊजची शिलाई किती घेते, मी बिडिंग फॉलची शिलाई किती घेते, मी घरात काम करते की नाही, घरात माझ्या कामाला बाई आहे का, असे खूप काही काही प्रश्न पडलेत. दिवसाला खरंच एवढे ब्लाऊज होतात का शिवून, मग आधी शिवून ठेवले होते का आणि मग ते आम्हाला दाखवले का, असा पण प्रश्न पडलाय. तर म्हटलं आज त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर सगळ्यात प्रथम की मी शिलाई किती घेते ब्लाऊजची, तर मी अस्तरच्या ब्लाऊजची शिलाई घेते 350 रुपये. साधं सिंपल ब्लाऊज असतं त्याचं 350 रुपये शिलाई घेते. पण अशी पण कमेंट आल्या मला की ताई अस्तर धुवायचं की नाही धुवायचं. तर चांगल्या क्वालिटीचं अस्तर असलं तर धुवायची गरज लागत नाही, कॉटनचं अस्तर असलं तर मग धुवून वापरायचं. आणि फॉल पण जर चांगल्या क्वालिटीचं असलं तर धुवायची गरज लागत नाही, कॉटनचा असला तर मग धुवून लावायला लागतो, धुवून इस्त्री करायला लागते त्याला आणि मग यूज करायला लागतं. तर हे तुमच्या दोन प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली. त्याच्यानंतर मी डिझाईनच्या ब्लाऊजचे जशी डिझाईन असेल त्याप्रमाणे पैसे घेते. आपण जशी डिझाईन असेल त्यानुसार पैसे घ्यायचे. आता मला अशाही कमेंट आल्या काही मैत्रिणींच्या की ताई आम्ही शिलाई किती घ्यायची, तर तुमच्या एरियामध्ये आजूबाजूला किती शिलाई ती चौकशी करायची आणि त्यानुसार तुम्ही घ्यायची. तुम्ही जर भरपूर दिवसापासून काम करतात, चांगले ब्लाऊज बसतात व्यवस्थित, कोणाची कंप्लेंट येत नाही, तर मग तुम्ही त्यांच्या एवढी शिलाई घ्यायची. तुम्ही नवीन शिकताय, तुमच्याकडे ब्लाऊज येत नाहीत, तर मग थोडीशी कमी शिलाई घ्यायची. म्हणजे त्यांची शिलाई जास्त असेल तर त्याच्यापेक्षा थोडी 20-30 रुपये कमी घ्यायची. आणि ते पण आधी स्वतःचं ब्लाऊज व्यवस्थित येतं का, स्वतःच व्यवस्थित यायला लागलं नंतर दुसऱ्याचं घ्यायचं. काही काहींनी मला अशाही कमेंट केल्या की ताई मी ब्लाऊज शिवते पण घाबरते दुसऱ्यांचे ब्लाऊज घ्यायला. तर आधी स्टार्टिंगला थोडी कमी शिलाई घ्यायची आणि एक ब्लाऊज तुमचं शिवून बघते कसा बसतोय ते आधी असं स्पष्ट बोलायचं, क्लिअर बोलायचं. म्हणजे तुमचं स्वतःचा ब्लाऊज तुम्हाला चांगला येत असलं तर मग दुसऱ्यांचं पण तुम्ही शिवायचं. आधी थोडीशी कमी शिलाई घ्यायची, शिवून द्यायचं. चांगलं बसलं तर त्यांना बोलायचं चांगलं जर बसलं ताई तर मग मला नेक्स्ट टाइम तुम्ही मला जी बाहेर शिलाई तेवढी द्या किंवा त्यांच्यापेक्षा 10-20 रुपये कमी द्या. असं करता करता मग तुम्हाला तुमच्या मनातली भीती निघून जाईल. एक एक म्हणजे मेजर वाढत गेलात किंवा मग तुम्ही नवीनच आहेत, नवीन शिकताय, तुमचं स्वतःचं ब्लाऊज तुम्हाला चांगलं जमायला लागलंय, तर मग आता तुम्हाला दुसऱ्यांचं ब्लाऊज शिवायचंय तर भीती वाटते. तर मग तेव्हा काय करायचं, ते भीती नाही बाळगता आपल्या आजूबाजूला जे शेजारी वगैरे असतात किंवा आपले नातेवाईक असतात त्यांचं एक एक ब्लाऊज मेजरला घ्यायचं, त्याच्यावर ट्राय करायचा ते कसं बसतंय कसं नाही, आपल्या चुका कुठं काय होतात त्या सुधारायच्या. असं करता करता मग थोडे 10-5 रुपये शिलाई घ्यायची. मग ते चांगले यायला लागले की मग तुमचं ते कस्टमरच होणार ना, चांगलं ब्लाऊज शिवायला लागलं. मग असं करता करता मग तुम्ही तुमचे चांगले एकदम एकदम हात चांगला बसलाय आपला आता ब्लाऊजवर, चांगली फिनिशिंग यायला लागली, मग तुम्ही शिलाई वाढवायची. तोपर्यंत जरा कमी शिलाई घ्यायची आणि प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक गावानुसार शिलाई असते त्याप्रमाणे शिलाई घ्यायची. असं मी तुम्हाला बोलणार नाही की मी एवढी शिलाई घेते मग तुम्ही पण तेवढीच घ्या. आणि प्रिन्स कट ब्लाऊजची मी 450 रुपये शिलाई घेते. काय लटकन लावायची, नाड्या लावायच्या काय, तर त्या हिशोबाने आपला किती खर्च येतो ते बघायचा. म्हणजे नाडीला तुम्हाला किती 30 रुपये खर्च येतो किंवा 20 रुपये घेतो. मी लावायचे पैसे घेत नाही, फक्त आता रेडीमेड नाडी लावली तर ती कितीला मिळते 1 मीटर नाडी, त्या हिशोबाने मी ते पैसे घेते. म्हणजे तुम्ही तुमचा खर्च बघायचा की तुमचा ब्लाऊजचा खर्च किती होतोय आणि त्याच्यामधून तुम्हाला किती मिळतात. कारण आपल्याला असंच नाही की नुसतं काम करायचं त्याच्यातून 2 रुपये मिळाले पण पाहिजेत. तर आणि भरपूर काहींच्या अशा पण कमेंट आल्या की शिलाई मशीन कोणती घ्यायची, तर कोणतीही त्याच्यावरती मी स्पेशल व्हिडिओ बनवीन शिलाई मशीन कोणती घ्यायची काय करायचं. आणि काही ताईंनी कमेंट केल्या की फिनिशिंग साठी काय करायचं. तर तुम्ही जेवढे ब्लाऊज शिवता तेवढं तुमचा हात बसत जातो आणि तुमचं सफाईदार काम येतं. त्याच्यासाठी काही असं नाही की स्पेशल वेगळी मशीन लागते असं नाही, आपल्या हातातच सगळं आहे की तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करीत राहता तेवढं तुमचं सफाईदार काम यायला सुरुवात होईल. आता आपणच बघा नवीन नवीन जेव्हा आपण स्टार्टिंगला भाकरी करायला लागतो तेव्हा एकदम चांगले येत नाहीत, हळूहळू सवय झाल्यावर चांगल्या यायला लागतात. जसं चपात्या भाकरीचं तसंच ब्लाऊजचं पण आहे. तर तुम्ही ते मनापासून प्रयत्न करा, सारखी प्रॅक्टिस करीत राहा मग तुम्हाला. आणि स्टार्टिंगला मी तेही सांगान की तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही कपडा वाया न घालवता घरात जुनी साडी वगैरे असेल किंवा जुना गाऊन असेल, परकर असेल तर त्याच्यावरती तुम्ही ट्राय करा. त्याच्यामध्ये आरामशीर एक ब्लाऊज होतो व्यवस्थित. जर आपण पेपर कटिंग केली आणि मग ती जर प्रत्येक भागावर ठेवली तिथं आपल्याला तो कपडा काढता येतो. तर अशाप्रमाणे तुम्ही जर जुन्या कपड्यावर प्रॅक्टिस केली तर मग तुमचा कपडा पण वाया जाणार नाही, पैसे वाया जाणार नाही आणि तुम्हाला चांगलं शिवता पण येईल. तर त्याच्यासाठी तुम्ही चांगला भर द्या, त्याच्यावरती चांगलं लक्ष द्या मनापासून. सगळ्यात मेन कसं आहे माहितीये का, पेपर कटिंग व्यवस्थित आली पाहिजे, आकार व्यवस्थित आले पाहिजे. त्याच्यानंतर आकार चांगले यायला लागल्यानंतरच ब्लाऊज कटिंग करा.
आधी तुम्ही सुईद्वारे शिवून बघा. मी ह्या नवीन माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ज्या नवीन शिकताय त्यांच्यासाठी मी टिप्स सांगते की स्टार्टिंगला तुम्ही पेपर कटिंग व्यवस्थित यायला लागली की मग ते सुईद्वारे शिवून बघा पेपर. मग ते आम्ही मागे एक व्हिडिओ तसा अपलोड पण केलाय. तर तो शिवा. तुमच्या घरामध्ये मशीन नाही तर तुम्ही थोडीसं प्रॅक्टिस करा. चांगलं यायला लागल्यानंतर आता आपल्याला असं वाटतं बाबा की पेपर कटिंग छान येते, आपण पेपर पण शिवलाय सुईद्वाऱ्याने, तर तो पण छान आता आकार वगैरे व्यवस्थित बसतोय म्हणजे येतोय. तो काही घालून बघता येत नाही पेपर, पण आपल्याला कळतं की बाबा आपले आकार व्यवस्थित यायला लागलेत. मग तुम्ही ब्लाऊज कटिंग करा, मग तो शिवा. घरात मशीन नसेल तर सुईद्वाऱ्याने शिवा. बारीक टाचे घ्यायचे, व्यवस्थित शिकायचं आणि फिटिंग वगैरे करायची, म्हणजे तो परत खोडून तुम्हाला मशीनवर शिवता येतो. असं जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला येईल, 100% येणार. तर ह्या छोट्या छोट्या टिप्स झाल्या, म्हणजे असं मनापासून मला वाटतं तुम्हाला पण यायला पाहिजे. आणि ज्या आतापर्यंत ज्यांना शिकवलंय ते स्वतःच्या पायावर उभा आहेत, पैसे कमवतात, तर त्यांना बघून खूप बरं वाटतं की चला, म्हणजे मेल्यानंतर ही कला सगळे सोबतच जाणार आहे, इथं काही राहणार नाही आपलं काही. तर म्हणून मला असं वाटलं मनापासून की आपण पण चॅनल खोलावा. ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ते बाहेर जाऊ शकत नाहीत, त्यांना इच्छा आहे शिकायची, मुलं बाळ संसार बघून, तर त्यांना घरात बसल्या शिकायला मिळावं आणि एकदम सोपी साध्या पद्धतीने कळायला पाहिजे. ज्यांचं शिक्षण नाही त्यांना पण यायला पाहिजे, कारण आतापर्यंत मी ज्यांचे क्लास घेतले त्यांना काही अशा महिला होत्या की त्या दुसरीकडे जाऊन आल्या माझ्या मैत्रिणी, आणि ते सांगायचे की तुमचं शिक्षण कमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला क्लास नाही जॉईन करता येणार. तर असं काही नाही, बिना शिकलेल्यांना पण शिवण क्लास करता येतो आणि स्वतःचे ब्लाउज शिवता येतात, दुसऱ्यांचे पण शिवता येतात. तर अशा पण मी क्लासमध्ये म्हणजे घेतलेले, त्यांचे आता चांगल्या टेलर आहेत उत्तमाच्या, त्या पण ब्लाउज शिवतात. थोडा आवाजाला प्रॉब्लेम, कारण थोडी तब्येत बरी नाही, घसा बसले म्हणून थोडासा आवाज जरा व्यवस्थित येत नाही, तर समजून घ्या जरा. आणि काही ताईंना असे पण प्रश्न पडले की मी घरात काम करते का नाही. तर घरातलं मी सगळं करते, माझं डेली रुटीनचं मी तुम्ही मला कमेंट टाका की मी करू का त्याच्यावरती व्हिडिओ, तर मी त्याचा पण व्हिडिओ बनवीन की मी माझ्या घरातली रुटीन कशी करते, म्हणजे मी काम सकाळचं जेवण वगैरे मी कधी उठते काय करते. तर मी 25 वर्ष झाले टेलर काम करते आणि मी डे नाईट काम करते, कारण माणसाला जेव्हा पूर्ण फॅमिली सांभाळायची असते तेव्हा बाहेर, आता जास्त शिक्षण नसल्यामुळे बाहेर जाऊन जॉब करण्यापेक्षा तर हे खूप बेस्ट आहे ना. आणि आपल्याला स्वतः ब्लाऊज शिक, मी ते एक सल्ला देईन तुम्हाला की आपल्याला जर स्वतःच्या पायावर आपण उभा असू आणि आपल्याला जर टेलर काम येत असलं तर आपल्या घरामध्ये आपण रात्री उठून सुद्धा काम करू शकतो. म्हणजे त्याचं बंधन नसतं. दुसऱ्यांच्या इथं जॉबला गेल्यानंतर आपलं बंधन असतं की ह्या टायमाला तिथं पोहोचायचंय, ह्या टायमाला काम करायचंच आहे आणि ह्या टायमाला सुट्टी होणार, त्याच्यानंतरच आपण आपली बाकीची कामं. तसं आपलं हे काम आपल्या हातातली कला आहे, आपल्याला पाहिजे तेव्हा आपण करू शकतो. आणि काही ताईंना असा प्रश्न पडला की म्हणजे मी घरात स्वयंपाक पाणी कपडे भांडे धुते का नाही, असं पण कमेंट आल्यात मला. तर हो, मी ते पण काम करते, मी ते सगळं मॅनेज करते. मी फक्त 2-3 तास रात्रीची झोपते, आणि जेव्हा माझं सीझन असतं तेव्हा तर मी ते, मला 7-8 दिवस मला झोप पण मिळत नाही. आणि माझ्या काही ताईंनी मला खूप छान कमेंट केल्या की ताई तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, तुमचा चेहरा बघून असं वाटतंय तुम्ही खूप थकलात. तर हो ताई, खरंच तुमच्या मनापासून आभारी की तुम्ही एवढे छान छान कमेंट केल्या, माझी एवढी काळजी केली. आणि खूप सगळ्या चांगल्या कमेंट आल्यात, फक्त 2-3 कमेंट जरा बॅड आल्यात, म्हणजे त्यांना काय वाटलं त्यांना माहिती. मी त्या कमेंट जे त्यांचे आयडी आहे त्यांचं नाव नाही घेणार, कारण माझ्यामुळे कोणाला त्रास नको, आणि मला असं वाटत नाही की कोणाचं वाईट व्हावं किंवा कोणाबद्दल वाईट बोलावं. तर खूप सगळ्यांचं चांगलं असावा, आणि देवाचरणी हीच प्रार्थना करते की सगळे आनंदी राहा, खुश राहा आणि सगळ्यांचे आरोग्य चांगलं असावं. तर काही कमेंट अशा पण होत्या की ताई तुम्ही कुठे राहता. तर मी राहायला पनवेलला राहते, नवी मुंबईमध्ये. तर चला भेटूया असाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी